लुचिक बस बस. चला टीम मी विनंती करेन 27 स्पोर्ट्स आरुगडेवाडी आणि आसरेवाई चला मॅच पहिली सेमीफायनल ग्रँड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणपती बाप्पा मोरिया मंगळमूर्ती मोरिया दोन्ही खेळाडू सज्ज झालेत. चमचमती ट्रॉफी चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल पुढे मात्र इथे टाकलं जाईल आणि त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर सातारी स्पोर्ट्स आरुगडेवाडी आसरेवाडी टीमला करायची बॅटिंग. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर द ग्रेट मराठा संघाचे संघ मालक आमचा दादा माणूस अर्थातच दीपक दादा खोत आमच्या दरस्तंभ यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती असं प्रकाश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आमचे दादा अर्थातच प्रकाश दादा खोत ग्रेट मराठा संघाचे संघ मालक आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. सकाळी त्यांच्या शुभ हस्ते टॉसही आपण घेतला होता आणि डॉन आमचे तिथे उपस्थित. डॉन आपल्याही मनापासून आभार. सकाळपासून तुमचे मोठे सहकार्य इथे आपल्याला पाहायला मिळतंय. शुभ सन्मान इथे होताना पाहायला मिळतंय. शाहूवाडीचे दादा आता ग्रेट मराठा संघाचे संघ मालक आणि एक दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेट बरोबर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय आमच्या आधारस्तंभ दीपक दादा खोत यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे नियोजन प्रमुख सन्माननीय सुभाषजी कारंडे दादा यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन संयम कारंडे करंट टेंडरचे सर्व आदरणीय सुभाष कारंडे दादा यांचे इथे शुभ सन्मान नियोजन प्रमुख आमचे आहेत. शांतीचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संयम आणि शांती काय असावी त्याचं उत्तम उदाहरण देणारा व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष दादा कारंडे यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. नियोजन प्रमुख आहेत आमचे अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनला नेहमी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सुभाषदादांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. चला मॅच ऑन. गणपती बाप्पा मोरिया प्रशांतजी कांबळे नेर्लेकर यांचाही शुभ सन्मान केला जाईल आणि संतोष जाधव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथून शुभ सन्मान त्याचा घ्यायचा. ग्रीन सिग्नल पहिला सेमीफायनल श्री सिद्धेश्वर चषक 2025 मधील मिडानमध्ये खेळून काढला. एक बॉल एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाणार नाहीये. खूप छान इथे मात्र मॅच पाहायला मिळेल. ओहो बघता बघता दुसरी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते इथे आणि या 2 धावा पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर मी दत्ता मेहर सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यासाठी विनंती करेन. आमचे कमिटी मेंबर आज आपण पाहायला गेलं तर 2 दिवस त्यांनी पंचांचं काम पाहिलं आणि उत्तम पंच एमसीएचे ऑफिसर पंच म्हणून पाहिले जातात. अनेक स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मोठा हातभार त्यांचा लागतो आणि शिस्तीवर चालणारे पंच म्हणण्याची ओळख राहिली आहे. मी दत्ता मेहर सरांचा शुभ सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेन. आमचे कमिटी मेंबर सागर दादा प्रकाश दादा कृष्णा दादा त्याचबरोबर आमचे अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब खजिनदार संदीपजी गोलप साहेब शुभ सन्मान घ्यायचा आहे तिथे दत्ता मेहर साहेबांचा. मनापासून आभार साहेब आपलं.
चांगला बॉल मिडामध्ये खेळून काढला एक सिंगल मात्र घेतली गेली तिथेही मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते येते चांगला मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळाला चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगली फलंदाजी करावी लागेल चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला एक एक पाऊल मोठे पुढे काढावं लागेल ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर जवळपास 32 संघातून हे 4 संघ मात्र जे डेवी दाखल झालेत सेमीफायनल मध्ये पहिला सेमीफायनल 27 स्पोर्ट्स हरिवडेवाडी अरे आश्रीबाई त्याच्यानंतर सह्याद्री 11 जुगाई आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव मॅन ऑफ द मॅच मागचा मॅच मात्र इथे दिला जाईल प्रकाश मी आपणास विनंती करेन की आपण याचा सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी लॉकरचा बॉल चांगल्या पद्धतीने खोदून काढला एक सिंगलच मात्र येताना पाहायला मिळेल कारण स्वतः पॉइंट मधून बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहेत आपण पाहायला गेलं तर अप्रतिम मात्र इथून खेळ पाहायला मिळणार आहे ते चांगलं खेळ दोन्ही खेळ थोडी ताकदवान आहे तेवढाच स्पर्धाही चांगली होताना पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला पहिल्या बॉलवरती एके यांच्या 2 धावा आल्या दुसऱ्या बॉलवर डॉट आला तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या चौथ्या बॉलवरती एक सिंगल आली दफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक फलंदाज प्रशांत हो तिथे एक शाकवरला पाहायला गेला तर अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळते बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा पहिली सेमीफायनल ग्रँड फायनल मध्ये कोण प्रवेश करणार रामलीला मैदान सामनावीर इथे मात्र दिला जाईल प्रशांत कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि प्रकाशानं मात्र हा सामनावीराचा पुरस्कार मिळतो मी प्रकाश पाटील आमचे महाराष्ट्र पोलीस त्यामध्ये कार्यरत आहेत लगातारचे 2 सामनावीर प्रशांत पाटील यांना मिळाले डीप स्वीपर मध्ये खेळून काढलाय गॅप शोधून काढलाय सुईमध्ये दगा वळवा तसा मात्र हा बॉल शोधून काढलाय बॉल निघालाय सीमारेषा पार आल्या धावा 4 चौकारानंतर धावफलक सुस्ताना पाहायला मिळेल इथे धावफलकावरती 11 धावा लागल्या गेल्या तिथे आपण पाहायला गेलं तर चला टॉस साठी सह्याद्री 11 जुगाई आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव कॅप्टन आपण टॉस साठी या ऑन स्ट्राईकला पाहतोय फलंदाज आपण सतीश सनस एक मोठं नाव आपण पाहतोय सतीश सनस यांच्या बॅटमधून आपण पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा आल्यात प्रशांत आहेत त्यांच्या 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यात धावफलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळत आहेत टॉस तिथे घेतला जातोय सह्याद्री 11 जुगाई आणि वारणा माणगाव चला वारणा माणगाव कॅप्टन आपण या तिथे आयोजक टीम चला या सागर दादा कॅप्टन या इकडे सचिन दादा पाठवा लगेच ओके कॅप्टन आहे तिकडे शेखर साठे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि टायमिंग प्रॉपर नो चान्स आउट ऑफ द पार सीमारेषा पार आणखी क्लासिकल सतीश सनस ब्रँडेड हा येतोय सह्याद्री चषक सिद्धेश्वर चषक 2025 मधील षटकार 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात येते आपल्याला पाहायला मिळतील इथे एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा स्किट झाला पाहायला गेलं तर बॅटाने बॉलचा चांगला संपर्क होताना पाहायला मिळाला नाही तोपर्यंत मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धाव 1 मात्र घेताना पाहायला मिळणार आहे टॉस इथे मात्र जिंकलाय वारणा माणगाव लेगबाच्या स्वरूपामध्ये एकदा मात्र येताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे ड्रॉप झालाय अशा चुका तुम्ही करू शकत नाहीत मोठे खेळाडू आहेत ते त्यांना मात्र मिळालं जीवदान प्रशांत साला मिळाले दोन्ही फलंदाज
चांगली फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात इथे. आज पाहायला गेलं तर 3 बॉल मध्ये आतापर्यंत आल्यात 8 धावा. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे इथे. ब्लॉकचा बॉल खोदून काढला सतीश सणस, कदाचित जाळ्यामध्ये अडकतील. अप्रतिम झेल इथे मात्र पकडलाय एके या खेळाडूनं आणि फलंदाज बाद सतीश सणस बॅक टू द आउट. धावपलकावरती धावा सतीश सणस बाद झाले. 19वा धावपलकावरती तो कोण दिलाय अगदी आलाप घेत सारे गमपा धनिसा 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 सा सा बॉल सीमा रेषा पार षटकार. 6 धावा पहिल्या बॉलवरती सुरुवात केली आहे. 6 धावेनं ठासून ठोकून केली आहे. सांगते इथे यस डेफिनेटली यायलाच लागतोय. चॅम्पियन ट्रॉफीसाठी आणखी एक मजाक सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप पाहायला मिळाला नाहीये, परंतु क्षेत्रक्षकाचं सर्व परफेक्शन परफेक्ट इथे मात्र पाहायला मिळालं. अप्रतिम झेल इथे मात्र पकडलाय प्रथमेशनं. विकेट प्राप्त करून दिली सतीश सणस आणि फलंदाज बाद राहुल बॅक टू द आउट. क्रमांक पहिला विकेट गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या. इथे आपण पाहायला गेलं तर हेच आहे क्रिकेट. कधी तुमच्या बाजूनं कधी आमच्या बाजूनं असं मात्र घडणारा क्रिकेट आहे तो तुम्हाला. आणि ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं कालच्या दिवसापासून जय जयकार होताना मात्र पाहायला मिळालं. श्री सिद्धेश्वराच्या नावाचं चांगलं हा आवाज नवी मुंबईमध्ये घुमताना पाहायला मिळालं. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगावचं दमदार रुबाबदार आयोजन आणि आयोजन बरोबर जात असताना वारणा माणगाव गावाच्याही गावाचा जय जयकार होताना पाहायला मिळालं. सतीश सणस स्लो डिलिव्हरी थोडासा अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. ऑन साईडला आडव्या बॅटला मात्र ढकलून दिलंय. डीप मध्ये प्रोटेक्ट केलं तिथे क्षेत्ररक्षक आहेत. वेदांत तिथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि तोपर्यंत मात्र ते धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावा आणि या 2 धाव्याने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. 8 ऑन स्कोर बोर्ड. अलॉंग द कार्पेट मिडॉन मध्ये स्ट्रेट आउट पाहायला मिळतो. खूप अप्रतिम मिडॉन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. प्रशांत आहेत तोपर्यंत एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. ओव्हर क्रमांक पहिली इथून चालू असताना पाहायला गेलं तर सतीश सणस एक अप्रतिम गोलंदाज आहेत. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा डंका बोलबाला राहिला गेलाय, परंतु विकास आणि प्रमोद हे काही कमी नाही आहेत. तेही मात्र ते दाखवत आहेत. येस हो आम्ही हा सामना जिंकण्यासाठी मात्र परिपूर्ण प्रयत्न करू आणि तसा प्रयत्न मात्र ते दोन्ही टीम कडनं चालू आहे. हो आता अगदी गती काढून घेतली बॉल मधली. डीप स्वीपर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मयूर यांच्याकडनं बॉलला अडवलं गेले आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत ती 1 आणि एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 7 बॉल आणि 16 धावांची गरज. या बॉलवरती जर षटकार आला चौकार आला तर मॅच मात्र बदलू शकते. 7 बॉल 16 धावा 16 धावा 7 बॉल. तुम्ही पाहताय सिद्धेश्वर चषक 2025 सेमी फायनल मंकेड विकेट घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय जरूर, कारण नॉन स्ट्राईक एंडला जे फलंदाज आहेत ना तेही चतुर आहेत. विकास त्यांची विकेट तेवढीच महत्वाची आहे. तसाच प्रयत्न इथे मात्र केला जातोय. सुवर्ण हा बॉल चांगला राहिलाय मागे गेलाय. जोरदार अपील केली गेली आहे. अपील फेटाळली गेली आहे म्हणजे इथून आलाय डॉट बॉल. आता 6 बॉल आणि 16 धावांची गरज. चला एकत्र येऊ नका सतीश सर प्लीज. अजून 2 सामने आम्हाला उरकायचे आणि बक्षीस वितरणाला कमीत कमी आम्हाला 2 तास लागणार आहेत. जवळपास 100 ते 150 पाहुणेच आहेत. त्यांचं आभार प्रदर्शन आम्हाला घ्यायचं आहे. त्यामुळे विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. तुम्ही कितीही बोला परंतु मॅच प्रेशर मध्ये असतो नाही. तुम्ही कितीही बोला परंतु इथून काही होणार नाहीये. मॅच प्रेशर मध्ये असं तुम्ही एकत्र होता. तुम्ही माईक वरनं फक्त बोलायचं काम करू शकतो. आम्ही सांगू शकतो सतीश सर कितीतरी स्पर्धा खेळलेल्या आहेत त्यांना माहिती आहे. सर जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
कारण फायनल आम्हाला 3 ओव्हरची खेळवायचं आमचं स्वप्न आहे पहिल्या दिवसापासून. स्वप्न साकार व्हावं अशा तुमच्याकडनं अपेक्षा आहे आम्हाला. आम्ही तुम्हाला दिलगिरी व्यक्त करू शकतो, वारंवार बोलतो त्याबद्दल, परंतु विनंती ही तुम्हाला तुम्ही आमच्या आहात म्हणून आम्ही तुम्हाला करतोय की वेळ वाचवा, वेळेचा अपव्यय करू नका. वेळ महत्वाची आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. गोलंदाजी मार्गावरती प्रशांत सनस आपल्याला पाहायला मिळतात. फिरकीचा जादूगार, कडे कडे बॉल फिरवण्याची क्षमता देतो. इथून आम्हाला विकेट आमच्या समोर नाही आहे, परंतु लेग कटर करावा असं शंका इथून आम्हाला जाणवते. आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. पडल्यानंतर बॉल फलंदाजांना समजत नाहीये, ही कलात्मकता गोलंदाजांची, त्याच्यामुळे पुढे आले. कारण बॉल पडल्यानंतर समजत नाहीये आणि पुढे आल्यानंतर न पडताही समजत नाहीये. आता दोन्हीकडनं मात्र इथून दुधवा मनस्थितीमध्ये विकास आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज. एक षटकार या मॅच मध्ये पुनरागमन करेल. 4 बॉल 16 इथे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणालो उमेश सर, कोण जिंकणार? 4 बॉल 16 ची गरज. मॅच अफलातून विकास प्रशांत सनस समोर आहेत. ऑन साईडला खेचून काढला. मिडांमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये प्रशांत यांच्याकडनं मात्र कव्हर केला गेला बॉलला 1 धावामध्ये त्यांना पाहायला मिळेल. आता स्ट्राईकला आहेत फलंदाज मैदानामध्ये क्रमांक 3 वरती गेलेत प्रमोद. षटकार चौकारांची बोली भाषा तुम्हाला बोलावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटक्यांची खैरात तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. तुम्हाला इथून मोठे फटके खेळत असताना मात्र स्वतःच्या विकेटची काळजी घ्यावी लागेल. बरंच काही निर्भय आहे. चमचमती गोल्डन ट्रॉफी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आमचे पहा तिथे सगळे चर्चा करू त्या विषयावरती. 3 बॉल झालेत. हा फटका चांगला ऑन साईडला खेचून काढलाय. परत एकदा डाऊन द बॉल. सतीश सनस आहे स्वतः बॉलवरती येतात, फेकतात. अगदी 4ही ट्रॉफीच्या समोर आमची पूर्ण अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर पाहायला मिळतात. दमदार अध्यक्ष प्रशांतदादा पाटील, उपाध्यक्ष संतोष जाधव सर, त्याचबरोबर आदरणीय आमचे खचिनदार संदीपजी घोलप आणि आमचे डॉन विनोद पाटील हे तिथे उपस्थित आहेत. पाहणी दौरा त्यांचा होताना पाहायला मिळते. स्पर्धा यशस्वी कशी होईल या कमिटीचं नेहमी सातत्याने लक्ष राहिलंय. आता त्यांचं कौतुक करावं लागेल. मोठा हातभार प्रत्येक स्पर्धेमध्ये कमिटीचे राहिले गेले आणि कौतुक करावं लागेल. इथे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव या गावाचं दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारलंय. रामलीला मैदान नवी मुंबई नेरूळ कुकशेत गावाच्या अगदी शेजारी ही स्पर्धा मात्र ढंगामध्ये रंगताना पाहायला मिळते. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट. 9 चान्स 7 टॅप पार. लहरानं जसं मात्र आतोड्यावरती घाव मारावा आणि त्यानंतर चिंदेड्या उडवावा तसा मात्र चिंदेड्या उडवणारा बॉल सीमा रेषा पार आलाय. षटकार 1/7. एक खराब बॉल. नो बॉल वरती षटकार की वाईड आल्यावरती षटकार की विकेट की डॉट बॉल की विकेट. समीकरण बदलले जातील. 1/7. मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. खेळला जरूर तिथे, परंतु पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री सिद्धेश्वर चषक 2025 मधला जो फायनल मध्ये दमदार पद्धतीने डेरे दाखल झालाय तो संघ आहे टीम सातई स्पोर्ट्स असरेवाई. या संघाचं आपल्याला कौतुक करावं लागेल. सतीश सदास आणि पूर्ण त्यांची टीम असरेवाई या टीमने मात्र दाखवलाय दम. कॉंग्रॅच्युलेशन.